झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्य दुष्काळात होरपळलेला असताना प्राध्यापक, व्यापारी आणि डॉक्टरांनी मात्र संपाचं हत्यार उपसून जनतेला आणखीनच आगीच्या खाईत लोटलाय। प्राध्यापकांनी आडमुठी भूमिका घेत तब्बल 2.5 महिन्यांपासून संप पुकारलाय, तर व्यापाऱ्यांनीही एलबीटी विरोधात लाक्षणिक संप पुकारला होता। यात मार्चच्या डॉक्टरांनी भर घातली असून रुग्णांना वेठीस धरलंय। राज्यात दुष्काळ असताना संपाचा मात्र सुकाळ आहे। राज्यात एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे संपांचा सुकाळ। राज्यात प्राध्यापक, डॉक्टर आणि व्यापारी संपावर, सर्वसामान्यांचे हाल। आडमुठ्या प्राध्यापकांचा संप 80 दिवसांपासून सुरू। चर्चा तोडग्यानंतरही एलबीटीवर 25 दिवसांपासून व्यापारी आक्रमक। मार्चच्या संपामुळे रुग्णांचे 2 दिवसांपासून हाल। राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या या घटना। 6व्या वेतन आयोगाची मागणी मान्य झाली आणि नेटसेट नसलेल्या प्राध्यापकांना दिलासा मिळाला, तरी प्राध्यापक आडमुठी भूमिका सोडायला तयार नाहीयेत। लेखी आश्वासनावर अडून बसलेल्या या प्राध्यापकांमुळे हाल मात्र होत आहेत ते परीक्षार्थींचे, आणि आता तर निकालावरच टांगती तलवार निर्माण झालीय। सरकारनं वारंवार इशारे तर दिलेत, मात्र प्राध्यापक ऐकायला तयार नाहीयेत। 1500 कोटीबद्दलचा जो निर्णय आहे तो राज्य सरकार निश्चितच द्यायला, त्यामध्ये कुठलीच अडचण येणार नाही। मी लगेच कॅबिनेटकडे जाऊन तो करून घेऊ, पण बाकीचे मुद्दे सुटले पाहिजेत। असं होणार नाही की पहिल्यांदा हा निर्णय व्हायचा आणि दुसऱ्या निर्णयाकरता अडून बसायचं। विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, सरकारला वेठीस धरू नये, आम्हाला काही कडक कारवाई करायला लागेल। एवढ्या इशाऱ्यानंतरही प्राध्यापक महाशय ऐकायला तयार नाहीयेत, तर दुसरीकडे माड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं स्टायपेंड वाढीच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतलाय। यामुळे हाल होत आहेत ते रुग्णांचे। सरकारनं सामंजस्याची भूमिका घेऊनही आणि एस्मा अंतर्गत कारवाईचा इशारा देऊनही हे डॉक्टर काही ऐकायला तयार नाहीत। 24 तास वाट बघू आणि 24 तासात जे रुजू होणार नाही त्यांना आपण नोटिसा देणार आहोत, आणि नोटिसा दिल्यानंतर त्या कायद्यानुसार आपण पावलं उचलणार आहोत। तर एलबीटीला विरोध करत पुणे, नागपूर यासारख्या महानगरांमध्ये व्यापाऱ्यांनी या मुद्द्याचे राजकारण करत दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवलाय। सरकारनं काही सुधारणाही केल्या आणि एलबीटी मागे घेणार नाही हे स्पष्टही केलं, तरी व्यापारी ऐकायला तयार नाहीत। प्राध्यापक काय, डॉक्टर काय आणि व्यापारी काय, त्यांची आर्थिक स्थिती नक्कीच राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या दाहक स्थितीपेक्षा चांगली आहे। राज्य सरकार एकीकडे दुष्काळावर मात करण्यासाठी लढा देत असताना समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या वर्गाचा हा संपाचा पवित्रा मात्र अनाकलनीय आणि अशोभनीय असाच म्हणावा लागेल। या संपात सर्वसामान्य होरपळत असताना दुसरीकडे राज्य सरकार कारवाईचा इशारा तर देते, मात्र ठोस कारवाईसाठी धजत नाहीये। कारण निवडणुकांच्या तोंडावर या वर्गाचा रोष त्यांनाही परवडणारा नाही। त्यामुळेच एकीकडे संपाचा सुकाळ आणि सरकार मात्र हतबल अशी स्थिती पाहायला मिळते। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।